ब्रेक नंतर बुलेटिन मध्ये आपलं पुन्हा एकदा स्वागत। रोहित आर्य प्रकरणामध्ये एक मोठी अपडेट समोर येते। रोहित आर्यचा मराठी अभिनेत्रींसोबतही संवाद होता। स्वतःला चित्रपट निर्माता असल्याचं तो सांगत होता आणि त्यामुळे काही अभिनेत्रींशी त्याचा संपर्क होता। अभिनेत्री रुचिता जाधवशीही त्याने संपर्क केल्याची माहिती समोर आली आहे। चित्रपट तयार करत असल्याचं खोटं सांगून त्याने संपर्क ठेवलेला होता। ज्येष्ठ अभिनेते गिरीश ओक आणि अभिनेत्री उर्मिला कानेटकर कोठारे यांनाही RA स्टुडिओमध्ये रोहित आर्याला भेटलेल्या होत्या। ऑडिशन सुरू असलेल्या मुलांशी या अभिनेत्यांचा संवादही झाला होता अशी माहिती समोर येते। लेट्स चेंज 4 या वेब सिरीजचं लवकरच शूटिंग सुरू करण्याच्या तयारीमध्ये रोहित आर्य होता। तर अभिनेत्री रुचिता जाधव हिनं एक इन्स्टावर पोस्ट ठेवलेली आहे किंवा स्टोरी ठेवलेली आहे आणि तिने या संदर्भात माहिती दिली आहे। प्लीज स्टे सेफ, ट्रस्ट युअर इन्स्टिंक्ट अँड ऑलवेज शेअर डिटेल्स ऑफ युअर मीटिंग्स विथ फॅमिली और फ्रेंड्स। थँक यू टू एव्हरीवन सेंडिंग लव्ह अँड कन्सर्न विथ ग्रॅटिट्यूड रुचिता। तिने असं म्हटलेलं आहे की जेव्हा तुमच्या काही बैठका असतात, काही मीटिंग्स असतात, तेव्हा तुमच्या जवळच्या व्यक्तींना त्याची माहिती द्या। त्यासोबतच तिने पुढे अशी स्टोरी ठेवली आहे, हाय एव्हरीवन, आय वॉन्ट टू शेअर समथिंग व्हेरी पर्सनल। तर अभिनेत्री रुचिता हिने या संदर्भात माहिती दिलेली आहे। रोहित आर्यचा तिच्याशी संपर्क होता अशी माहिती आता समोर येते आहे आणि तिनं इंस्टाग्रामवर ही स्टोरी ठेवली आहे। ती असं म्हणते की आय वॉन्ट टू शेअर समथिंग व्हेरी पर्सनल दॅट हॅज शेकन मी डीपली। मला हादरवून सोडलेलं या घटनेनं असं तिचं म्हणणं आहे। ऑन 4th of October आय वॉज कॉन्टॅक्टेड बाय समवन नेम्ड रोहित आर्या रिगार्डिंग अ फिल्म प्रोजेक्ट। म्हणजे तिनं केलेलं आहे की रोहित आर्यानं तिच्याशी संपर्क केलेला होता आणि या संदर्भात तुम्ही जागरूक राहा असं आवाहनही तिनं केलंय। या संदर्भात अधिक अपडेट देण्यासाठी आपले प्रतिनिधी ईशान देशमुख आपल्या सोबत आहे। ईशान, कोणकोणत्या अभिनेत्रींशी किंवा अभिनेत्यांशी रोहित आर्यानं संपर्क साधलेला होता, काय माहिती आहे या संदर्भात? माधवी, आता आपण पाहिला असेल तर रुचिता जाधव ही एक मराठी कलाकार आहे। आपण पाहिलं असेल तर प्रामुख्याने रोहित आर्य यांनी काही मराठी कलाकार हे समोर ठेवले होते। त्यामध्ये उर्मिला मातोंडकर असेल, त्याचबरोबर रुचिता जाधव असेल, असे अनेक जण त्यांनी डोळ्यासमोर ठेवले होते आणि त्यांच्याबरोबर त्यांनी संपर्क साधला होता। पण एक गोष्ट या चॅटमधून बघणं अत्यंत महत्त्वाचं आहे की हे चॅट सर्व 4 ऑक्टोबरचे आहेत। म्हणजे ऑक्टोबरच्या पहिल्या आठवड्यापासूनच या सर्व गोष्टीची प्लॅनिंग हा रोहित आर्य करत होता, हे यामधून स्पष्ट होतं। त्याचबरोबर आपण पाहिलं असेल तर या कलाकारांना तो त्या स्टुडिओवर बोलवायचा, नेमकं काय याच्या मागचं कारण होतं हे आपल्याला अजून स्पष्ट झालेलं नाही। पण त्यांना कुठेतरी सांगण्यात येत होतं की मी एक वेब सिरीज तयार करतोय, या वेब सिरीजमध्ये मी तुम्हाला काम देतो। त्यामुळे कुठेतरी ही प्लॅनिंग हा आधीपासूनच करत होता। त्याचबरोबर मराठी कलाकारांना त्याने टार्गेट केलं होतं की मराठी कलाकार हा मुंबईमध्ये जास्ती आहे, त्याचबरोबर त्यांना संपर्क करणं हे अधिक सोपं आहे। आपल्याला माहिती असेल तर मुंबईमध्ये मराठी कलाकार देखील मोठ्या प्रमाणावरती राहतात आणि बॉलिवूडचे कलाकार देखील मोठ्या प्रमाणावरती राहतात। पण मराठी कलाकारांना संपर्क करणं हे अधिक सोपं आहे। त्यामुळे त्यांनी मराठी कलाकार हे डोळ्यासमोर ठेवले होते आणि त्याचबरोबर मराठी कलाकार हे उपलब्ध देखील लगेच होतात। त्यामुळे त्यांनी मराठी कलाकारांना डोळ्यासमोर ठेवून त्यांच्याबरोबर संपर्क केला। त्यानंतर जो कालचा प्रकार घडला, यानंतर रुचिता जाधव हिने इंस्टाग्रामच्या स्टोरीवरती काही चॅट ठेवले जे पूर्वी रोहित आर्या आणि त्या रुचिता जाधव मध्ये झाले होते। त्यामध्ये त्यांनी स्पष्टपणे त्या चॅटमध्ये नमूद केले की कशा प्रकारे रोहित आर्य यांनी तिला संपर्क केलं। त्याचबरोबर आपण जर ते चॅट नीट वाचले तर त्यांनी त्यामध्ये स्पष्ट लिहिले की मी एक पिक्चर बनवतोय, त्यासाठी मला तुमच्या बरोबर संपर्क करायचा आहे, मला तुम्हाला भेटायचं आहे। त्याचबरोबर दुसरा चॅट जर आपण पाहिला तर त्यामध्ये त्यांनी स्पष्टपणे लिहिलंय की तुम्हाला 27, 28 आणि 29 या तारखेला भेटायला जमेल का? आपण पाहिलं असेल तर कुठेतरी हे प्लॅनिंग ऑक्टोबरच्या पहिल्या आठवड्यापासूनच रोहित आर्य करत होता आणि त्याच प्रकारे त्यांनी चॅटमध्ये देखील या सर्व गोष्टी त्यांनी त्याच प्रकारे मेन्शन केल्यात की तुम्हाला या तारखेला भेटायला जमेल का? त्याचबरोबर त्यांनी RA स्टुडिओ पवई मधला जो स्टुडिओ आहे ज्या ठिकाणी ही घटना घडली त्याचं लोकेशन देखील रुचिता जाधवला पाठवलं होतं। त्यानंतरच कालची घटना घडल्यानंतर रुचिता जाधव हिने इंस्टाग्रामवरून हा संपूर्ण प्रकार उघडीस आणला आहे की कशा प्रकारे रोहित आर्याने मला संपर्क केला। त्याचबरोबर तिने सतर्क राहण्याचा देखील एक इशारा दिला आहे। ईशान, धन्यवाद त्या सगळ्या सविस्तर माहितीसाठी।